Hello guys, welcome to my another vlog. Today's vlog is going to be a wedding vlog. Not my wedding, it's my friend's wedding. Actually माझ्या जुन्या ऑफिसमध्ये तो वर्किंग होता माझ्यासोबत ॲज अ ग्राफिक डिझायनर आणि मी तिथे मोशन ग्राफिक डिझायनर होतो. फरक एवढंच फक्त मोशन होतं माझ्याकडे. तो फोटोशॉपवाला होता आणि मी आफ्टर इफेक्टवाले होतो आणि आज त्याचं लग्न आहे. तो मोठा होता वयाने माझ्यापेक्षा. पण चला झालं त्याचं फायनली. लव्ह मॅरेज आहे भाऊचं. त्यामुळे आज जायचं आहे फायनल त्याच्या लग्नाला आणि त्याच्याच प्रिपरेशनमध्ये आहे मी सकाळपासून. आता हा शर्ट होता माझ्याकडे जुना जो की मी आमच्या दीदीच्या लग्नात घातला होता. थोडासा मला लूज यायला लागला म्हणून मी याला फिट करायला चाललो आहे आता. आणि मी आता आहे परिहार चौकात. यू कॅन सी द परिहार चौक. रोड क्रॉस करतो आहे एकदा. कडकतं फडकतं ऊन आहे एकदम. लुक ॲट द कबूतर. आता मी यांना छळणार आहे. हगाव नाही माझ्यावर फक्त एखाद्याने. हो हग हुग ना दे मेरे में. आत्ता मी ना हा शर्ट फिटिंग करून नेणार आहे. बाकी माझ्याकडे ड्रेस तर रेडी आहे. अजून प्लॅन असं आहे की तृप्ती पण येते तिकडून. तृप्तीचा प्लॅन एवढा मोठा आहे की साडी वगैरे घालणार आहे ती. त्यानंतर सूरज येतो आहे माझ्याकडे. आद्या येतो आहे जे की सगळे आमच्या ऑफिसमध्येच काम करत होते. आणि जवळपास नाही म्हणलं तरी 2-2.5 महिने झालेत मी ऑफिस सोडून ते. त्याच्यानंतरची माझी पहिली रियुनियन आहे ऑफिसवाल्यांसोबत. म्हणजे सगळे एका ठिकाणी येत आहेत. त्याच्यामध्ये आता किती जण नवीन आहेत हे माहीत नाही मला. पण तरी पण स्टील भेटूया. सगळे तर भेटतीलच. उन्नती मॅडम आहे, सचिन सर आहे, हे आपले माणसं आहे. आद्या, त्याच्यानंतर सूरज, त्यानंतर आबी आला तर आलं काय माहीत नाही. आबीचा प्लॅन काय आहे. त्यानंतर तृप्ती असेच सोबत बऱ्याच वेळ. A few moments later. दिला आता मी मस्त शर्ट फिटिंग करतो. त्याच्यानंतर पॅन्टचं बघतो काय. पॅन्ट ऑलरेडी फिट वगैरे आहे प्रॉपर. थोडी जिम बिम बंद असल्यामुळे झाले आता बॉडी डाऊन. त्याच्यामुळे आता काय बघायला लागतो आहे थोडासा विषय. आणि दरवेळेस संडेप्रमाणे मी ना आंघोळ काही केलेलं नाही आहे. हे माझं सांगण्याचं काम आहे. म्हणजेच तो चांगला त्याच्यामुळं कळून येत नाही. त्याचा मी लय फायदा घेतो असं मला वाटतं. देऊला लग्न आहे ॲक्च्युली. तर त्याच्यामुळं सगळे येत आहेत इकडे औंधमध्ये. कारण की हे सगळ्यांना कम्फर्टेबल आहे. सगळीकडून जे येत आहेत कर्वेनगरमध्ये येत आहेत. कुणी समथिंग धायरीवरून कुणी येत आहे. त्याच्या अकॉर्डिंग आम्ही असं ठरवलं की औंधमध्ये या, मग इथून जाऊ सगळे नाशिक पाट्याच्या रूटने. असं आमचा प्लॅन झाला आहे. बघूया किती वर्क होतं आहे. आणि ऊन तर एवढं आहे ना की कंटाळा आला आहे जाम निघायचा. आणि कामं पडलेत हातात. पुन्हा एकदा मी यांना त्रास देणार होतो पण वाचले माझ्या हातून. आराम झालं. हो आता तृप्ती येईल. तृप्तीला गाडीवर घेऊन जाईल मी. आद्या येईल माझ्याकडे, सूरज येईल. आणि तेव्हा निघेल मी. तुम्हाला मी कधी ना माझी सोसायटी दाखवली नाही. मला आत्ता लक्षात आलं म्हणलं सोसायटी दाखवा. हे माय सोजस सोसायटी. बड्या जागा एकदम. तुम्हाला मी सोसायटीचा व्ह्यू देतो. आमचा गेट, ती आमची थार. म्हणजे आमच्या सोसायटीची थार. आमची नाही, आमच्याकडं नाही आहे. आमच्याकडं स्कूट्या, गाड्या, बुलेट असल्या गाड्या आहेत. 4 व्हीलरवाले कोण एवढे ना मोठे ओनर नाहीत आमच्या रूममध्ये राहायला. 2 व्हीलर मागाल तेवढ्यात भरपूर. माणसाला प्रत्येक माणसाकडे एक गाडी आहे आमच्याकडं. त्याच्यामुळं 2 व्हीलरची चिंता नाही, 4 व्हीलरची आहे. तुम्ही कोणी इंटरेस्टेड असाल आम्हाला जॉईन कराल तर या. विथ 4 व्हीलर. असं घेत नाही आम्ही कोणाला. तेवढंच आम्हाला एक खंत आहे. हा गाईज असा मी लुक केला आहे आज. आता सध्या तर सँडल घातलेत. आता रस्त्यात बूट बीट घेईल कुठंतरी. सूरज भाऊ आलेत प्रेसची गाडी घेऊन. कुठं पण अडवलं सूरज भाऊंना फोन लावायचा. एका मिनटात सुटका तुमची. आणि आमच्या तृप्तीचा लुक. छान चप्पल, मस्त साडी आणि गाणगान तृप्ती. असा माझा लुक. माझ्यावर फोकस करा काय. तृप्ती चालू गाडी. आता भाऊ पण आलेला आहे. शेट लोक आलेत. शेट लोक. कुठली गाडी घेऊन आला. शाहीन. या एकच 2 गाड्या घेऊन. कसं बी तू म्हणशील तसं. सॅमसंग जमतंय. हा अरे कडक घातलं की भाई. झालं वा भाई. सॅमसंग. तृप्तीकडे पण हाच आहे. माझा 23 FE आहे. थोडा पुढचा घातलं याचा महाग आहे. आम्ही बघा दाखवतो. OnePlus.
गाड्या लावा लावी हे ते सगळा विषय मोठा. आपलं हे सगळं राहील ना आपल्याला आहे डिक्की. माझा फोन आहे त्याच्यावर. कशामध्ये मग कार्ड केले ना फिर. मला 2 खिशे एवढं लक्षात ठेव. कुठं बी जावा तृप्तीचं आमच्या सेमच असते हो. अरे हॉरिझॉन बॅलन्स चालू आहे माझा. शिवमचं कसं आहे माहिती का, शिवम लेबर आहे यांचा. सदा ना कदा कोणत्या पण ब्लॉग मध्ये बघ अशी छान देतो ड्रायव्हर गाडी काढ. कधीतरी मला चांगलं हे करा. ड्रायव्हर गाडी काढ. कपडे बघते का गाईज, कपडे बघा. रेटिंग छानच आहे तुझ्यापेक्षा छानच. ड्रायव्हर कोण दिसतंय सांग. बहुत हो गया इसके बाद अब मेरा काम है. आत नाही कोणाला लागणार. मी चाललो हेच गिफ्ट लय मोठं. अक्षय सर क्षमस्व असावं. क्षमस्व काहीतरी असावं. सॉरी सर. हो बसा ना. तुमच्यासाठी आम्ही क्षमस्व असावं. गिफ्ट काय आणू शकलो नाही. यांचे काय पगार वेळेवर झालेले नाही. हा व्हिडिओ पर्सनली पाठवतो. मी आहे मोठा माणूस. माझा पगार वेळेवर होतो त्याच्यामुळं. 7 तारखेला. आणि एकटा काही मी गिफ्ट आणू शकत नाही कारण की एवढा मोठा माणूस मी नाही. एवढं मन माझं काय बोलतं. हे सगळे घराने सगळ्यांचे पैसे आहेत त्यामुळं आत्ता नाही त्यांच्याकडे. चालतंय तर भेटूया आपण देहूमध्येच. बाय बाय. पोचला आम्ही लग्नाच्या दारात. आम्हाला अजून विचारलेलं नाही कोणी कसे आले का आले, चहा घेता का पाणी घेता का. एकदा आमचा लुक बघा. कुठेतरी ठेवतो याला. सगळे लुक दाखव आपण. नाही पडत. या हाय करा. हाय आणि बाय. अक्षय भाऊ फुल मग्न आहे फोटोमध्ये. तृप्ती प्लीज कम. तृप्ती. काय बोलणार आता. त्रास देऊ का मी अक्षयला. अक्षय काय तू पुरी काय विसरला म्हणता आम्हाला. अक्षय नाही वाटत ओळख दिन म्हणून. आज हळद लागायची अजून. काम त्यांचे आडलेत सगळे. तेच की अरे सगळे बघ ना पिवळे स्वच्छ आहेत. पिवळे स्वच्छ आहेत म्हणजे यांची हळद लागणार आहे अजून. म्हटलं ना रात्री येणार लग्न. तोपर्यंत चहा नाश्ता काहीतरी इंतजाम करा. बघ लोक मांडत तिथं झोपायला लागलेत. मी काय म्हणते लोक लिटरली झोपायला लागले लॉन्च मध्ये येऊन. उभं गवत कसं आला असेल बरं भिंतीला. काहीतरी टेक्नॉलॉजी आली बाई. गवत भिंतीला कसं आलं असेल. आत्ताशी तर आलोय आम्ही. फुल चालू आहे अजून. अक्षय भाऊ बघायला तयार नाही. अक्षय भाऊ फुल बिझी. बघा आल्या आल्या गाड्यात पडायचा. आता आल्या आल्या आम्हाला भाऊ बी द्याय नाही. शेवटी गेलंच भाऊचं लक्ष गेलं आम्हाला. काय करणार. काहीच नाही काय जाऊ दे आता. काय बोलायचं होतं ते ब्लॉग मध्ये बोललेलं आहे. तू ऐक झालं ब्लॉग टाकल्यावर बघतोय. पर्सनली व्हिडिओ येईल. ते लग्नाची कॅसेट मीच करतो बघ इकडं. गडबडलंय. अरे लय गडबड. ते मध्ये झालं ना माणसं सगळी कॅन्सल करणार. भाऊची भेट झाली. आता जाऊन बसायचा प्लॅन करतो. काहीतरी झालं भाई. प्रोसेस चालू आहे काहीतरी. तो हमारे इसमें नहीं होता ऐसा लग्न भाई. त्यांच्या पण प्रोसेस वगैरे चालू आहे. बस तो कडकमध्ये आता जागा शोधून शेअर घेणे आणि बसणे. लग्न झालं की एकच काम. फॅनचा शोध चालला आहे आता. सगळे मंडळी माझ्या मागे येतात फॅनच्या शोधात. आता काय थोडा वेळ फोटोशूट होईल. लग्न होईल. रप 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 लागेल लग्न आणि संपला खेळ. जायचं आपापल्या घरी. लग्नाला आलोय आम्ही. लग्न बघा. भूक लागली राहिला. इथं आलोय लग्नाला. 5 वाजता लग्न होतं. किती वाजता आता 6 वाजून 5 मिनटं झालेत.
आणि लग्न किती होतं 4 वाजून बरोबर 55 मिनटाचं लग्न होतं. सगळ्यांना वाटलं घाई 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 आणि मोजके ना तिथं 100 पण लोक नाही आलेले आहेत सध्या. एवढी सध्या कंडिशन बिचाराची खराब आहे. ॲक्च्युअल स्टेट आहे त्याची, कारण की त्याच्या घरी डेथ झाल्या आत्ताच परवा दिवशी. त्याच्यामुळे त्यांनी ऐन वेळेला त्यांनी माणसं कमी करून टाकलेत वाटतं, म्हणजे जे येणार होते पाहुणे ते. त्याच्यामुळे आज आहे ही कंडिशन. पण ठीक चाललं आहे सगळं, वेल मॅनेज्ड आहे, चांगलं आहे मंगल कार्यालय. ते बघतो रे ब्लॉग म्हणून चांगलं बोललं. सुरेश भाऊला कसं वाटतंय? तू काय ठरवलं होतं घरी लग्नाला जाऊन लग्नातलं जेवण जेवणार, तू इथे येऊन भेळ खातोय? मी भेळ खातोय. तुमचं काय म्हणणं आहे? मला भूक लागलेली आहे, हे पण घ्यायचं, लग्नातलं पण जेवायचं आणि चिकन पण घरी जाऊन आणायचं. मीडियम पण लाल आहे बाई भेळ. तृप्ती पोट भरलं का? केलं. सगळ्यात महत्वाची आउट ऑफ फ्रेम राहतो. नाही रे शिवम. हे बघा मित्रांनो, इथं तृप्तीचं शूजचं ते काहीतरी निघलं, तर शिवम हेल्प करतोय. खरं प्रेम, याला खरं प्रेम म्हणतात. मॅलफंक्शन गाईज ॲज ऑलवेज. बसलं काय आवाज होतो? थँक्यू शिवम. पैसे मागून मला सोडून जाता यार निघून. मला सोडून निघून जाता. नाही बघू इकडे. हे बघा लग्नाच्या अगोदरच आमचं जेवण झालेलं आहे, तर आम्ही तर निवांत बसलेलो आहोत. निवांत काय करा? बसावं लागतंय गाईज, कारण की लग्न होतं लग्न 5. काही लवकर होणार नाही. भाऊसाठी आम्ही काही बी करू शकतो, कारण की हा ब्लॉग तो बघणार आहे, त्यासाठी मला चांगलंच बोलावं लागतं. काय बोलणार, मित्र आहे माझा जवळचा तृप्तीचा. हे दोघं डिझायनर होते, हां हे यांची जोड होती, त्यांची जोड होती. पण आता यांची जोड तुटली आहे, आमची माहीत नाही. आमची तुटणार लवकर. मोशन ग्राफिक आम्ही तिकडे जोड लावतोय दुसऱ्या कंपनीत. जाऊ दे, वाईटच बोलतोय. घरी जाऊन जेवायचं आहे काहीच मला, त्याच्यामुळे आज काय जे झालं ते sorry म्हणतो. भेटूया पुढच्या भागात. सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वागत झालंय आमचं सहर्ष. ते पण अक्षदाचा वेळ झालेला आहे, निघून गेलेला आहे. त्यांना पण कळलंय. मी 9 दाम्पंतच विनंती करतो भैया की आपण भैया लवकरात लवकर भाऊचा भाऊ आला. शुभ कार्य मंचावर येण्याची कृपा करावी कृपा करा पटकन. अशी विनंती आयला असं प्रश्न लागतो वाटतं इथे बसूनच आपण. पाहुण्या मंडळींच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे.